रामकृष्ण हरी. देवशयनी अर्थात आषाढी एकादशीच्या या पावन पर्वावर परब्रह्म पांडुरंगाचं स्मरण करून आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया. प्रेक्षक हो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की परवा म्हणजे या 15 जुलैपासून आपण परिक्रमा हे जे नवीन एक यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून राज्यभरातील सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, कृषी, विज्ञान, क्रीडा आदी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या घटना आणि घडामोडींचा आढावा त्याच्यावर आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून मी करणार आहे. आणि हा प्रयत्न एकतर्फी नसावा ही माझी अपेक्षा आहे. कॉमेंटच्या माध्यमातून आपण यावर काही प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात असं मी आपल्याला विनंती करतो. शिवाय नवीन नवीन विषयसुद्धा आपण सुचवले तर घेण्यासारखे जे विषय असतील ते आपण नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. तर चला सुरुवात करू आजच्या विषयाला. साधारणतः म्हणजे या घटनेला 4 वर्ष आता होऊन गेली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि अख्ख्या जगामध्ये कोरोना महामारीचा तांडव सुरू होता. आणि या अशा काळ्या कालखंडाची आणखी गडदता वाढवणारी, भीषणता वाढवणारी एक दुर्घटना महाराष्ट्रात घडली आणि त्या दुर्घटनेचे प्रतिसाद संपूर्ण भारतभरात उमटले. अख्ख्या देशानं त्या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली होती. कुठली बरी ती दुर्घटना? आपल्यापैकी काहींना लक्षात आलं असेल, काहींच्या लक्षात आलं नसेल तर मी आणून देतो. तारीख होती दिनांक 16 एप्रिल 2020. या दिवशी गुजरातमधल्या सुरत येथून 2 साधू मुंबईमध्ये एका अंत्यसंस्कारामध्ये भाग घेण्यासाठी 4 चाकी वाहनाने निघाले होते. साधारणतः रात्रीची वेळ झाली आणि हे साधू पालघर, मुंबईजवळचा जो जिल्हा आहे पालघर, त्या जिल्ह्यामध्ये या गाडीचा प्रवेश झाला. आणि पालघर जवळ एक जे गाव आहे त्या पालघर जवळच्या गावामध्ये हे साधू तिथे पोहोचले. गडचिंचले असं त्या गावाचं नाव होतं. या गाडीमध्ये प्रवास करणारे जे होते ते कल्पवृक्षगिरी महाराज वय वर्ष 70, सुशीलगिरी महाराज वय वर्ष 35 आणि या गाडीचा जो चालक होता निलेश तेलगडे वय वर्ष 30 असे हे तिघे प्रवासी या गाडीमधून प्रवास करत होते. आणि ही गाडी गडचिंचले या गावामध्ये पोहोचली असताना रात्रीची वेळ झाली होती. हे तिघही एका विशिष्ट कारणासाठी अंत्यसंस्कारामध्ये भाग घेण्यासाठी निघालेले होते. त्यापैकी 2 जण हे संन्यासी होते, साधू होते. आणि या गडचिंचले गावामध्ये त्या 2-3 दिवसादरम्यान असं एक भयाचं वातावरण निर्माण झालं होतं की गावामध्ये काही मुलं पळवणारी टोळी सक्रिय झालेली आहे. त्या गावातल्या लोकांनी या बिचाऱ्या साधूंवर संशय घेतला. त्यांची गाडी अडवली, त्यांना बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असताना साधू सांगत होते, आम्ही मुलं पळवणारे नाही आहोत, आम्ही संन्यासी आहोत, आम्ही साधू आहोत. तरी देखील त्या जमावापैकी एकालाही सत्य तपासण्याची, पडताळण्याची आवश्यकता वाटली नाही. किमान बक्षी मानवतेच्या भूमिकेतून त्यांनी त्यांच्यावर दयासुद्धा दाखवली नाही. आणि अतिशय अमानुषपणे त्या ठिकाणी कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज आणि गाडीचा जो चालक निलेश तेलगडे या तिघांनाही त्या ठिकाणी जमावाने इतकी बेदम मारहाण केली की त्या मारहाणीमध्ये तिघांचाही मृत्यू झाला. अतिशय वेदनादायक अशी ही घटना. वेगवेगळ्या चॅनल्सवर जेव्हा याचं व्हिडिओ फुटेज फिरत होतं तेव्हा पाहून अक्षरशः अंगावर काटा येत होता, डोळ्यातून अश्रू कित्येकांच्या गळत होते. संपूर्ण देश हळहळला. आणि आज हे प्रकरण CBI कडे तपासासाठी
गेलेलं आहे. ही जी घटना आहे ही ज्या काळामध्ये घडली त्या काळामध्ये महाराष्ट्राचे बेस्ट सीएम माननीय उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर आरूढ होते. तत्कालीन सरकारने 5-5 लाख रुपयांची नुकसान भरपाई त्या मृतांच्या परिवारांना दिली. मात्र ज्या प्रभावी पद्धतीने तपास व्हायला पाहिजे तो काही झाला नाही. आक्रोश संपूर्ण समाजातून एक मोठा आक्रोश त्या काळात उठला. मात्र तरीही संवेदनशीलता जराही न दाखवता सरकारने हे प्रकरण अतिशय वृक्षपणे हाताळलं. असाच संदेश जनमानसात पोहोचला गेला. लहान मोठ्या व्यक्तीपासून सर्वसामान्य नागरिकांनी, विविध धर्माचार्यांनी, साधू महंतांनी या हत्येचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला. काही ठिकाणी आंदोलनं, निदर्शनं झाली. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी संपूर्ण हिंदू समाजातून उफाळून आली. मात्र त्या काळामध्ये एक व्यक्ती मौन साधून होता. तो का मौन साधून होता? जरीही तो आज ज्या पदावर आहे त्या पदावर नव्हता तरी सुद्धा एक हिंदू म्हणून, एक संन्यासी म्हणून, एक साधू म्हणून आपल्याच बिरादरीमधल्या काही साधूंची हत्या झालेली आहे आणि त्या हत्येवर रोष प्रकट करणं, संताप व्यक्त करणं, सरकारकडे निषेध नोंदवणं, त्या हत्येचा तपास होण्याची मागणी करणं हे त्याचं कर्तव्य नव्हतं का? पण त्यांनी त्यावेळेला मौन साधलं. आणि आज तो जो व्यक्ती आहे तेव्हा मौन पाळणारा तो मात्र आज पडवलेल्या पोपटासारखा बोलू लागला. ज्याच्या तोंडून न्याय, संयम, शांतता, निष्कपटता या मानवी सद्गुणांचं अनुकरण दुसऱ्यांना करण्याचा उपदेश झाला पाहिजे तो व्यक्ती, विशेष म्हणजे शंकराचार्य, जगद्गुरु शंकराचार्याच्या पीठावर बसलेला व्यक्ती, त्यांचा वारसा चालवणारा व्यक्ती आणि तो एका तद्दन राजकीय गोष्टीवर आपलं स्टेटमेंट करतो, विधान करतो. अतिशय शुद्र विधान, राजकीय विधान, तद्दन राजकीय विधान की ज्यामध्ये कुठली धार्मिकता नाही, ज्यामध्ये कुठली नैतिकता नाही. एवढंच नव्हे तर राजकीय साधन शुचितेला सुद्धा हरताळ फासणारं विधान तो व्यक्ती करतो. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे ज्योतिर्मठाचे विद्यमान शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज. कारण साधू म्हणल्यावर, संन्यासी म्हणल्यावर, संत म्हणल्यावर त्याला महाराज आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे. तर हे स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराज यांनी गेल्या सोमवारी, आता परवाचा जो सोमवार झाला त्या दिवशी एक महान कार्य केलं, दिव्य कार्य केलं. काय कार्य केलं? तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि इंडिया आघाडीमधल्या एकमेव तथाकथित हिंदुत्ववादी पक्षाचे प्रमुख श्रीमान उद्धवजी ठाकरे यांच्या निवासस्थानी या अविमुक्तेश्वरानंद महाराजांनी भेट दिली. आता ती भेट कशा स्वरूपाची होती, प्रायोजित होती, राजकीय हेतूने होती, हे त्यांच्या विधानातून पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे. परंतु त्यांनी मातोश्री या निवासस्थानाला भेट दिली. उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा त्यांचं यथोचित स्वागत, आदर, सन्मान केला. एखादा भिक्षू, एखादा गोसावी, बैरागी आपल्या दाराशी आला तर आपण त्याला भिक्षा घालतो. आपल्याकडे जे का असेल 5-10 रुपये ती आपण त्याला दान दक्षिणा देतो. इथे तर खुद्द शंकराचार्य हे प्रगटले, यांचं आगमन झालं.
तर काय त्या ठिकाणचा थाट वर्णावा, सिंहासन उच्च प्रतीचं, त्यावर छत्र बसवलेलं, आणि अशा राजसी थाटामध्ये शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद महाराजांची पाद्यपूजा ही ठाकरे दाम्पत्याने केली. म्हणजे उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या धर्मपत्नी रश्मिताई ठाकरे यांनी शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद महाराज यांची पाद्यपूजा केली. त्यांचे दोन्हीही जे सुपुत्र आहेत आदित्य आणि तेजस हे सुद्धा त्या प्रसंगी उपस्थित होते. उद्धव ठाकरेंचे जे काही निकटस्थ मित्र असतील ते सुद्धा या प्रसंगाचे साक्षीदार होते. आणि तो कार्यक्रम आटोपून जसे शंकराचार्य हे महाराज अभिमुक्तेश्वरानंद बाहेर आले तर मीडियावाले त्यांची वाट पाहतच होते. मीडियावाल्यांनी माईक समोर धरला, कॅमेरा लावला आणि विचारलं, महाराज आपण उद्धवजी ठाकरे यांच्याकडे गेला होता, काय म्हणाल, तुमच्या भेटीबद्दल काय सांगाल? मीडियाला अपेक्षा होती की काहीतरी धार्मिक विषयावर, कुठल्या तरी आध्यात्मिक मुद्द्यावर अराजकीय स्वरूपाचं विधान हे शंकराचार्य महाराज करतील, अभिमुक्तेश्वरानंद करतील. ती मात्र अभिमुक्तेश्वरानंद महाराजांनी सपशेल फोल ठरवली. महाराज काय म्हणाले? महाराज म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्याशी फार मोठा धोका झाला आहे. ते हिंदू आहेत आणि हिंदू असल्यामुळे त्यांनी विश्वास ठेवला समोरच्यावर, आणि हिंदूच विश्वास ठेवू शकतो आणि हिंदूचाच विश्वासघात होतो, अशा आशयाचं काहीतरी विधान त्यांनी केलं. जोपर्यंत या विश्वासघाताचा परिमार्जन होणार नाही, बदला घेतला जाणार नाही म्हणा, किंवा त्याची परतफेड होणार नाही, तोपर्यंत त्यांच्या मनाला शांती लाभणार नाही, असं विधान स्वामी अभिमुक्तेश्वरानंद महाराज यांनी केलं. आणि सर्वांना फार मोठं आश्चर्य वाटलं. अरे, जगद्गुरूच्या वारसा चालवणारा हा साधू संन्यासी कशा प्रकारचं तद्दन राजकीय वक्तव्य करतोय? कपाळ हात मारून घेतला सर्वसामान्य हिंदूंनी. हिंदू धर्मामध्ये पोपशाही चालत नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये, त्यातही कॅथलिक ख्रिश्चन जे आहेत त्यांच्यामध्ये पोपचा एकाधिकार चालतो. जगातले जेवढे कॅथलिक ख्रिश्चन आहेत त्या सर्वांचा राजा, एक प्रकारे धर्मसत्तेचा जो प्रमुख राजा तो पोप असतो. हिंदू धर्मात मात्र तशी कुठलीही व्यवस्था नाही आहे, एकाच व्यक्तीच्या हाती अधिकार केंद्रित नाही आहे. त्यामुळे इथे मतस्वातंत्र्य आहे. मतमतांतराची अंगभूत व्यवस्था हिंदू धर्मामध्ये निसर्गतः केलेली आहे. याचमुळे स्वामी अभिमुक्तेश्वरानंद महाराज जे शंकराचार्य म्हणून आज आहेत पीठासीन, त्यांच्या या मताबद्दल तीव्र नापसंती समग्र हिंदू समाजामध्ये सध्या व्यक्त होणे सुरू झालेलं आहे. बरं, ठीक आहे. असा प्रश्न जेव्हा त्यांचं विधान ऐकलं तेव्हा सर्वांच्या, बऱ्याच जणांच्या ओठावर एक प्रश्न आला की महाराज, खरोखर तुम्ही चुकलात. तुम्ही राजकीय विधान करायला नको होतं. राजकीय पक्ष आपापल्या राजकारणासाठी वेगवेगळे डावपेच, शह प्रतिशहाचं राजकारण हे करतच असतात. कुठल्याही पक्षाला हे चुकलेलं नाहीये. आजपर्यंत भारतामध्ये अशा शेकडो राजकीय चाली एकमेकावर करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकीच एक ही चाल होती. परंतु त्याच्या अगोदर उद्धव ठाकरेंनी जे काय केलं त्यावर मात्र महाराज बोलले नाही. तो विश्वासघात नव्हता काय? जर उद्धव ठाकरेंशी जे काही घडलं तो विश्वासघात म्हणायचा तर उद्धव ठाकरेंनी त्या काळी, त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीसांशी जे केलं तो तर महाविश्वासघात होता. मग असं विचारलं तर महाराज निरुत्तर होतील. सांगायचा मुद्दा हाच आहे की साधू संन्यासी व्यक्तीला राजकीय विषयावर बोलणं
हे शोभत नाही, अशोभनीय आहे. आणि त्यातल्या त्यात कुठल्याही एका व्यक्तीची बाजू घेऊन एका चुकीच्या विषयाचं समर्थन करून बोलणं हे तर निषेधार्ह आहे. या स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराज यांच्या या तद्दन राजकीय विधानाचा प्रत्येक सर्वसामान्य आणि धर्मप्रिय हिंदू हा निषेधच करत आहे. आणि हा निषेध करतानाच दोन प्रश्न विचारत आहे. त्यापैकी पहिला प्रश्न म्हणजे, ज्या पालघरच्या साधूंची हत्या झाली 4 वर्षांपूर्वी, तेव्हा तुम्ही शंकराचार्याच्या गादीच्या प्रतीक्षेत होतात, रांगेत होतात. कारण तुमचे जे पूर्वासुरीचे वारसदार होते, ज्यांच्यानंतर तुमच्याकडे ही गादी चालून आली, ते स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे त्या काळामध्ये आजारी होते. दीर्घकाळ स्वामी स्वरूपानंद सरस्वती आजारी राहिले आणि त्यांचं निधन झाल्यानंतर या अविमुक्तेश्वरानंद महाराज यांची ज्योतिर्मठाचे शंकराचार्य म्हणून नियुक्ती झाली. आणि ही नियुक्ती सुद्धा अतिशय वादग्रस्त आहे. कशी तर, हयात असताना महाराजांनी त्यांची नियुक्ती केलेली नाही. स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या मृत्यूपत्रामध्ये अविमुक्तेश्वरानंद महाराज यांना आपला उत्तराधिकारी आणि वारसदार नेमत असल्याचं नमूद केलं आहे. या आधारावर अविमुक्तेश्वरानंद यांची ज्योतिर्मठाचे शंकराचार्य म्हणून नियुक्ती झाली. आणि या संशयास्पद नियुक्तीचे पडसाद धार्मिक क्षेत्रामध्ये उमटले. वेगवेगळे आखाडे, संत महंत आखाड्यांनी आणि संत महंतांनी त्यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला, विरोध केला. अजूनही ही नियुक्ती ही वादग्रस्त म्हणून आहे. तर जेव्हा पालघरच्या साधूंचं हत्याकांड झालं, तेव्हा एक हिंदू म्हणून, एक संन्यासी म्हणून, एक साधू म्हणून, एक धर्मगुरू म्हणून तुम्ही प्रशब्दही का उच्चारला नाही? तेव्हा तुम्ही गप्प का होते महाराज? हा प्रश्न सर्वसामान्य हिंदू स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराज यांना विचारत आहे. त्यासोबतच दुसरा प्रश्न असा विचारत आहे की अगदी अलीकडे संसदेचं जे पावसाळी अधिवेशन पार पडलं, त्या अधिवेशनादरम्यान लोकसभेमध्ये काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी एक भयंकर आक्षेपार्ह विधान केलं. ते म्हणाले, हिंदू हिंसक आहे. अतिशय आक्षेपार्ह विधान. त्या विधानाची सुद्धा देशभरात सर्वत्र निंदा झाली. मात्र या शंकराचार्यांनी जे हिंदू धर्माचे धर्मगुरू म्हणवतात, एक शब्द सुद्धा त्या निषेधाचा त्यांनी काढला नाही. तेव्हा का मुख गुळून बसला होता महाराज आपण? तेव्हा तुम्हाला हिंदू धर्माची चाल नव्हती का? खरोखर तुम्हाला हे मान्य आहे का की हिंदू हे हिंसक असतात, हिंसक आहेत? तुमची मूकसंमती आहे का राहुल गांधीच्या बोलण्याला? हा प्रश्न सुद्धा सर्वसामान्य हिंदू या धर्माचार्याला विचारत आहे. बंधूंनो, अतिशय लोकशाहीवादी आणि मतमतांतराचं स्वागत करणारा, समर्थन करणारा आणि एक प्रकारे ज्याला आपण सहिष्णू म्हणू असा आपला हा हिंदू समाज आहे. त्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारची मतं व्यक्त होत असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथे दिले जातं. त्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, त्याच मत स्वातंत्र्याला धरून मी असो की माझ्यासारखा कुठलाही सामान्य हिंदू असो, अविमुक्तेश्वरानंद महाराज यांना हा प्रश्न विचारणार आहे आणि त्यांच्याकडून उत्तर सुद्धा मागणार आहे. तुम्ही सुद्धा जे हा व्हिडिओ पाहत आहेत, त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न उठणं साहजिक आहे. कदाचित अविमुक्तेश्वरानंदांना जर याची उपरती झाली तर ते उत्तर देतीलही, कदाचित देणार पण नाही. मात्र यापुढे कुठल्याही धार्मिक व्यक्तीने अशा प्रकारची राजकीय विधानं करू नये, एवढी सामान्य अपेक्षा या व्हिडिओमधून सर्वसामान्य हिंदूंचा प्रतिनिधी म्हणून मी व्यक्त करतो. माझ्या अपेक्षेशी आपण सर्व सहमत असाल असा विश्वास बाळगून हा विषय आपण या ठिकाणी थांबवूया. जाता जाता शेवटची एक नम्र विनंती तुम्हाला करायची आहे. चॅनल नवा आहे,
परिक्रमा, या परिक्रमा चॅनलचा हा दुसराच व्हिडिओ आहे। वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत। मला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक विषयांवर आपण या ठिकाणी मुक्त चर्चा करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त संख्येने शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।